अहिल्यानगर येथील सराफ बांधवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने केली आहे। अहिल्यानगर येथील सराफ बांधवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने केली। याबाबत संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सराफ बांधवांचं अपहरण, अमानुष मारहाण, बेकायदेशीर रिकव्हरी आणि खंडणी उकळल्याप्रकरणी दोषींना कायमस्वरूपी नोकरीवरून बडतर्फ करण्याची मागणी समस्त सराफ सुवर्णकार आणि संलग्न कारागीर व्यावसायिक बांधवांनी केली। कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सराफ बांधवांना मारहाण झालेली आहे। याच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अशा घटना इथून भविष्यात पुढं कधीच घडू नयेत यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। येथील कोतवाली पोलीस स्टेशन गणेश देशमुख यांनी सराफास विनाकारण रिकव्हरी संदर्भात डांबून घेऊन त्यांच्यावर अन्याय केला। त्यांचा जाब विचारण्यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पदाधिकारी गेले असतात, त्यांच्यावर सुद्धा अमानुष हाणामार झालेले आहे। त्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामधून आम्ही सर्व ठिकाणी निवेदनं देत आहे आणि ते निषेधार्थ आहे। त्यामुळे इथून पुढे आमची एकच मागणी असेल की ज्या अधिकाऱ्यांनी अन्याय केला आहे त्यांना निलंबित करावे।